उपनगराध्यक्षपदाची निवड आहे. मात्र त्यामध्ये संख्याबळ जे आहे ते थोडंसं विषम दिसते आणि त्याच्यामध्ये एक जो तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा जो नगराध्यक्ष आहे त्याचं पण अजून काही क्लिअर त्यांनी स्पष्ट काही बोललेलं नाही. अशा कंडिशनमध्ये उद्या जेव्हा उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी आपण समोर जाणार आहे तर आपली स्ट्रॅटेजी कशी असेल? ही परिस्थिती आहे की भारतीय जनता पार्टीला उपनगराध्यक्ष साठी त्या ठिकाणी काही संख्याबळ कमी पडते. एकंदरीत जर तुम्ही नगरपंचायतची निवडणूक, त्याचं मतदान, आलेले उमेदवार, निवडून आलेले नगरसेवक, ह्या सगळ्यांचा जर एक राजकीय अभ्यास करायचा म्हणलं, किंबहुना लोकांच्या मनात काय असं जर थोडंसं आम्ही राजकीय मंडळींनी थोडासा अभ्यास करायचं जर ठरवलं तर असं दिसतं की लोकांना असं वाटतं की सगळ्यांनी मिळून गावाचा कारभार करावा, असं एकंदरीत दिसतोय लोकांचा. त्या दृष्टीनं आता उद्याचा उपनगराध्यक्ष कुणाचा होणार, काय होणार, आज मी तुम्हाला काय सांगणं योग्य नाही. परंतु उद्याच्या ज्या निवडणुकीमध्ये जे काय घडत ते स्वीकारून त्या ठिकाणी येणारी 5 वर्ष आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी काम करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि शेठ तुमच्यावरती नाराज आहेत, काय कारण आहे नेमकं? आमच्यावर नाराज असायचं काही कारण नाही, कारण ते आमच्या विरोधातच निवडणूक लढवले. राजकीय दृष्ट्या नाराज असतील, आता वैयक्तिक त्यांचे आमचे संबंध चांगले आहेत. जो कार्यक्रम झाला कुठला? अध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा, मध्ये ते आपल्या मंचावर होते. नंतरच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये नाराजी दिसून येते. आता ते मला माहीत नाही, कारण त्याच्यानंतर काय त्यांची माझी काय भेट झालेली नाही, त्यामुळे त्यांची नाराजी काय आहे काय मला माहीत नाही. एकदा माझी त्यांची भेट झाली होती ह्या संदर्भात, पण एकदाच झाली होती, नंतर काय माझी त्यांची भेट झालेली नाही. तुमच्यामध्ये आणि शिवसेनेमध्ये एक गोपनीय बैठक झाली होती अशी चर्चा आहे. गोपनीय बैठक वगैरे निवडणुकीच्या अगोदर आणि ती गोपनीय बैठक नव्हती, उघड बैठक होती. पालकमंत्री, आम्ही, शिवसेनेचे आमदार, भारतीय जनता पार्टीचे श्री गोपीचंद पडळकर, ह्या सगळ्यांचीच आमची चर्चा झाली होती. काही बैठक अशी गोपनीय नव्हती. आम्ही प्रस्ताव दिला होता, हे आता जाहीरपर्यंत मी सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याला आता तो झालेला आहे विषय. त्याच्या फक्त ती बैठक गोपनीय नव्हती हे मात्र निश्चित. ती आमची उघड बैठक झाली, पक्षीय पातळीवर होती. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशी ती बैठक होती. आता काय रणनीती राहील तुमची? रणनीती काय, उद्या आम्ही अर्ज भरणार आणि लोकशाहीमध्ये जी प्रक्रिया घडते ती घडणार. उपनगराध्यक्ष आपला होईल का कुणाचा? उपनगराध्यक्ष हा आटपाडी शहराचा होईल. बापूंशी काही तुमची चर्चा झाली किंवा बापूंनी काही शब्द दिला? आता काय सांगितलं तुम्हाला, बापूंशी माझी चर्चा झाली, अनिल शेठशी माझी चर्चा झाली. चर्चा सगळ्यांची झालेली आहे आणि सगळ्या चर्चा ह्या सकारात्मक झालेल्या आहेत. त्यामुळं चांगलं घडेल. भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत बोलायचं तर चांगलं घडेल असा मला विश्वास आहे. कारण लोकशाहीमध्ये फार असं काय म्हणतो, कॉलर टाईट करून लोकशाहीला सामोरं जायचं नसतं. लोकांचा निर्णय असतो. त्यामुळं उद्याचा निर्णय हा भारतीय जनता पार्टीला उभारी देणारा किंवा ताकद देणारा होईल असं मला वाटतंय, खात्री आहे माझी. अध्यक्षता नगराव पाटीलांनी बापूंना पण ऑफर दिलेली, त्याचा काही परिणाम होईल असं तुम्हाला मला कधी ऑफर दिली होती? तुम्हाला नव्हे, बापू म्हणजे हे आनंदराव बापूंना नाही. आता त्यांना उपनगराध्यक्ष पद देणारच हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्यांनी तानाजीरावांनी आनंदराव बापूंना काय ऑफर दिलेली असं समजते, बाबा तुम्ही आमच्याकडे या. आता हा निर्णय जे नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत, माझ्या माहितीप्रमाणे आनंदराव बापूंच्या सुनबाई आहेत, ती आणि ते कौटुंबिक आणि त्यांची काही संघटना आहे ते ठरवणार ना. मग हे त्याच्यावर कुठला निर्णय घ्यायचा, काय करायचं. त्यांनी जसं सांगितलं तसं आमची काय सकारात्मक चर्चा झाली होती. अनिल शेठ यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा झाली होती. पण चर्चा होणं आणि प्रत्यक्षात काही घडणं ह्याच्यामध्ये फरक असतो ना. अनिल शेठ पहिल्यांदा आपल्या मंचावर होते, आज ते तुमच्यात नाहीत. आता त्यांनी चर्चेला पण पूर्ण विराम दिलाय. म्हणजे एकंदरीत त्यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता?
हा राजकीय निर्णय आता त्यांनी का घेतला ते मला माहीत नाही. त्यांनी कशासाठी घेतला, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत, का आता ती शेवटी राजकीय गणितं काय असणार आहेत त्यांची वैयक्तिक असणार आहेत, राष्ट्रवादी म्हणून काय त्यांची गणितं असणार आहेत, त्याच्यावर मी भाष्य करणं काही योग्य नाही.